अभिनंदन आणि आम्हाला वाचायची परवानगी दिल्याबद्दल आभार. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला फिरताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. साहेब त्यांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली आणि म्हणजे शाळेसाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्या घडवायचं हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट करतात, या मोटिवेट करण्यानंतर तो विद्यार्थी नुसता 10वी नापास झाला म्हणून तो शाळा सोडतो आणि संपूर्ण आयुष्यभर तो म्हणजे शिक्षित असतो, पण तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. पुढे तो त्याची स्वतःची वाटचाल करू शकतो. नुसतं 10वी म्हणजे हे नाहीये. पण हेच मला सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोटिवेट करत असतो की नुसतं 10वीमध्ये नुसतं शिक्षण नाही, कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुढे जा. आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे घडवत गेले. खरोखर मला त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं की मी त्यांना सगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे त्यांना भावनिक म्हणा, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणा, कधी उशीर होतो, कधी काय होतो, कधी कामावर असतात. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. आणि BMCचे खास करून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं तर म्हणजे सांगताच येत नाही की किती कष्ट करून दिवसभर घाम गाळून संध्याकाळी शाळेत येणे आणि बसणे ही खूप मोठं त्यांच्यासाठी असतं. कारण की थकल्यानंतर माणूस बसू शकत नाही. 2-3 तास 4 तास त्याला बसायला सांगितलं तो बसू शकत नाही. पण हा एक असा आमच्यासाठी हे होता की त्यांना तिथे बसवून ठेवायचं आणि त्यांना शिकवायचं. हा आमच्यासाठी एक तारेवरची कसरत होती आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली असं मला वाटतं. आणि शिरूरकर सरांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यावेळेस करतायत आणि अजूनही आम्हाला BMC सपोर्ट करते की आम्हाला खरोखर. मी अजून एक BMCला जर कोणी असा अधिकारी असतील तर मी त्यांना एक विनंती करेन की त्यांनी कृपया BMCच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढा आणि त्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, हेच मी सांगेन. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की असे रिअल लाईफ हिरोज जे आहेत त्यांच्यापैकी एकाचं पात्र मला साकारायला मिळालं. अभिनेत्याची फार इच्छा असते की त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येण्याची संधी मिळाली. या निमित्तानं शिवराज आणि आमचे प्रोड्युसर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. प्रश्न काय विचारला होता? प्रश्न हाच होता की ह्यांच्यातलं असं काय आहे जे तुला? मला ऍक्च्युली शिवराजनी भेट आमची घडू दिली नव्हती, पण तो कॉन्शियस कॉल घेतलेला होता त्यांनी. त्याचं म्हणणं असं होतं की तुझं पात्र तू तयार करावंस आणि एकदा तू जर पाहिलंस तर तुझ्या मनात ती एक प्रतिमा तयार होईल आणि त्याच्यातून तुला बाहेर पडणं अवघड होईल. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा ज्या आपल्याला आजमावून पाहायच्या त्या आजमावून पाहता येणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. ते मलाही योग्य वाटलं. त्याच्यामुळे आज आमची पहिली भेट होती. तरी कधीतरी म्हटली असेल आणि कोणी आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला पण थोडंसं स्फुरण चढलं असेल. तर हे शीर्षक कुठून आलं आणि ही कोणाची संकल्पना होती? हा प्रश्न खूप
बऱ्याच गोष्टी म्हणजे माझ्यासाठी पण आमच्यासाठी जी जर्नी झालेली आहे म्हणजे शीर्षकाबाबतीत बोलायचं झालं तर ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तो सीन आहे आणि जेव्हा वाचन झालं तेव्हा खूप उत्स्फूर्तपणे मला वाटलं की ते कथेचं सार मला वाटतं त्या फ्रेजमध्ये आहे त्या लाईनमध्ये आहे की आता थांबायचं नाही. म्हणजे जेव्हा ही कथा पहिल्यांदा ऐकली मी जेव्हा आम्ही सुरू केला हा सगळा प्रोसेस आणि माझ्यासाठी मला पटकन म्हणजे ग्रॅब करणारी कथा होती पर्सनल लेवलवर आणि मग आमची झी स्टुडिओची टीम आणि आम्ही सगळी इंटरनली चर्चा केली आणि जसं आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतो ना तेव्हा एक सत्य घटना असेल आणि ज्यांच्याकडून काहीही अपेक्षा नसते जे मार्जिनलाइज असतील किंवा जे काही शब्द आपण वापरतो त्यांच्या बाबतीत जेव्हा एक पॉझिटिव्ह काहीतरी सत्य घटना आपण ऐकतो तेव्हा फार म्हणजे एक तर आहे प्रेरणा वगैरे आहेच पण ह्या गोष्टी बाहेर यायला हव्यात आणि ही गोष्ट BMC सारख्या सिस्टम मधून ती बाहेर आली हे अंडरलाईन करणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं. म्हणजे BMC आपण BMC आपल्या मुंबईकरांचा भाग आहे आणि आपण सगळे आपले संबंध फार दृढ असतात त्यांच्याबरोबर पण ह्या सिस्टम मधून अशी चांगली गोष्ट बाहेर येणं आणि एकदम रिसेंट असं पण नाही की खूप जुनं 17-18 मध्ये मला वाटतं ही गोष्ट झालेली आहे आणि सो द एसेन्स जो होता तो की ही गोष्ट सांगायला हवी सत्य घटना होती प्रेरणा होती आणि अबाउट पीपल ज्यांच्याकडून म्हणजे जे वर्कर्स आहेत काही पॉझिटिव्ह येणार की नाही त्या अनुषंगाने तर त्याला धरून जेव्हा हे जेव्हा आम्ही डायलॉग्स आणि आम्ही जे वाचन झालेलं स्क्रीन प्लेचं तेव्हा तो मुवमेंट होता ओमच्या तोंडी आणि दॅट आय थिंक इज द इन्फ्लेक्शन पॉइंट इथे ती ट्रॅजेक्टरी बदलली की आता थांबायचं नाही आणि म्हणून ते टायटल आम्हाला सगळ्यांना योग्य वाटलं काही लोकांना म्हणून हळूहळू ते आणि मग नंतर गुलराजने त्याला जे संगीत दिलेलं आहे मला वाटतं त्या संगीताचा आणि यादव आमचे जे लिरिसिस्ट आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला एक वेगळी उंची दिलेली आहे. मला वाटतं आता मराठीतलं एक प्रेरणादायी गाणं जेव्हा जेव्हा वाचतील लोक वाचतील गाण्यामध्ये वॉन्ट टू गेट मोटिवेटेड आय थिंक दिस सॉन्ग विल गेट प्लेड चाहे वो इंग्लिश में हो हिंदी में हो मराठी हो यूनिवर्सल लैंग्वेज इमोशन तो तुषार में जो स्टोरीज चुनते हैं हम वही चुनते हैं जो इमोशनली हमें टच करती हैं और हम वो ही अच्छी तरह से बता सकते हैं जो हमें अच्छी तरह से छूते हैं तो बस वही चाहे वो मराठी हो चाहे और ये स्टोरी स्पेशली क्योंकि होम ग्रोन स्टोरी है महाराष्ट्र की BMC की स्टोरी है और इतने बढ़िया पार्टनर्स हमें जो जी में मिले हैं आई डोंट थिंक देयर कुड हैव बीन अ बेटर होम फॉर दिस स्टोरी देन महाराष्ट्र एंड मराठी. हिंदी में बोलूँगा ओके. जून 2017 में मुंबई मिरर में ये आर्टिकल पहली बार मैंने देखा बिकॉज इट्स ट्रू स्टोरी एंड तब से देयर इज समथिंग अबाउट दैट स्टोरी दैट रियली स्टेड इन मी एंड लॉट ऑफ थिंग्स हैपेंड. बहुत सारी चीज़ें हुई ओवर द पीरियड ऑफ टाइम. एक तरीके से पहले स्टोरी लिखी गई थी विच डिड नॉट वर्क so we tried it again and we met Shivraj and everybody and Tushar and we rewrote the story and we went to and they were really kind enough to do this. But the thing is, I think what thing stayed with me about the story is it has the simple thought that education is the power to change the system. Right? Lots of things are wrong about the system. सब लोग गाली देते हैं बहुत सारी चीज़ों को ये गलत है वो रॉन्ग है ऐसा नहीं होना चाहिए ऐसा नहीं होना चाहिए बट somebody did something and that something should be out there for everybody to know and that aspect especially within the BMC because BMC को लोग बहुत सारी चीज़ें बोलते हैं बट इतनी अच्छी चीज़ हुई है सिस्टम के अंदर जो किसी को नहीं मिला. So I think that is the power of the story, true story, which we've also tried to put it in the film. And hopefully सबको ये चीज़ connect होगी. We didn't believe in us. उसको no honestly Shivraj was my DA and my associate director in Shrikant. वो Shrikant में he worked with me. Me and Nidhi really were fond of him. And when Dharam came with this idea to me, I said I can't make it, but I have the right person who can do this. Earlier on, this was with another channel. We were making with someone else. Sorry, sir, but thank you. You all have made it. And that channel made us sit for almost 6-7 months after approving it.
And luckily, Ganpati Bappa Moria, I was Shrikanta had just come out, and there was a Ganpati lunch at T-Series, and that's where I met Mr. Mangesh that time. And Mr. Mangesh said, do you have anything for us? Come and meet us and see. So I called up both of them and I said, chalo, unko tata, naya dukaan chalte. So that's how we work. Actually, sir, as Ashutosh sir will tell you, after एक पिक्चर के पीछे एक और स्टोरी होता है, पिक्चर कैसा बनता है. That's how it is. So we went to Z, we met Mr. Mangesh sir, met us, loved the story. पर हमारा नसीब देखो, उनका ट्रांसफर हो गया. नेक्स्ट केम मिस्टर उमेश बंसल केम, उनको मिले, उन्होंने यस बोला पर वेट अनदर पर्सन इज कमिंग इंस्टेड ऑफ मिस्टर मंगेश. प्रकृति जी आए हमारी लाइफ में. उसने बोला कि लाइक यू सेड हिंदी में क्यों नहीं बना. शी आस्क्ड अस व्हाई डोंट यू मेक इट इन हिंदी, बट वी वर वेरी श्योर दैट वी वांट टू मेक इट इन मराठी बिकॉज दिस इज अ film that deserves to be made in Marathi. I'm sure everyone believes over here who sits over here. This is a story from Maharashtra. First, I would love to make this in Marathi. Abhi agar if we do well, then Bhavesh sir will make it in Hindi. That is different. But yeah, then luckily then they said, नहीं अभी प्रगति भी जारी है. तो ये this went on for 3 months. One new person is coming. Then came Mr. Bhavesh. First we met him. हम लोग तीनों बाहर निकले, बोला ये कड़क आदमी है बॉस, ये अपने को नहीं अप्रूव करेगा, बहुत क्वेश्चंस है इनका. हमने सब कुछ कर दिया, but honestly his questions helped us to make this film better. I will tell you, we rewrote the script, we really went on, and he was very confident. He said we'll start in December. That was there. This was in November. We sat down to rewrite it. Every time he used to call us कि हो जाएगा ना, I used to say हाँ हो जाएगा. मुझे नहीं पता था होगा कि नहीं, but हो जाएगा. आता थांबायचं नाही. हाँ. इंटेग्रिटी चाहिए होती है, एक वनरेबिलिटी चाहिए होती है, एक ऑथेंटिसिटी चाहिए होती है, और मैच्योरिटी. And I think out of all, we have many 80s that we like, but Shivraj has been top day one से, और ऐसा सब्जेक्ट हैंडल सिर्फ यही बच्चा कर सकता है, तो और बहुत आगे जाएगा. तू घेतलायस का वेळ आता मी विचारू शकते तुला प्रश्न, राईट? मला असं वाटतं की ट्रेलर मधून आपल्याला दिसतच आहे की तुझ्या कॅरेक्टर्सचा कुठेतरी त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे एक प्रवास आहे, आणि दिस इन इटसेल्फ इज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर यू ऑल्सो. तर असं वाटतंय सर्कल ऑफ लाईफ कम्प्लीट करायचं, आणि इतकी तुझी आवडती माणसं सगळी इथे आम्ही सगळे चेअर करतोय तुला. मला पण पर्सनली वाटायला लागलं या फिल्म बद्दल. मला असं वाटतं दॅट्स द पॉवर ऑफ दिस फिल्म ट्रेलर, की प्रत्येकाला फिल्म बघितल्यानंतर वाटतं की हा आपण पण या प्रोजेक्टचा भाग आहोतच. काय सांगशील शिवराज? काही नाही, हे आजचं सगळं थोडं भावनिक आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे पहिला फोन मला आठवतो तुषार सरांचा. आम्ही 2 वर्ष एकत्र श्रीकांतवरती काम करत होतो, इवन दिदी मॅम. त्यांचा फोन आला आणि सांगितलं, त्यांनी मला एक फोटो पाठवला आणि ते मला म्हणाले की हे करायचंय, हे तुला करायचंय. तो मी जेव्हा ते वाचलं, मी फोन केला आणि मी सांगितलं हो करायचंय. तो इतकं क्लिअर कम्युनिकेशन ते आमच्यात होतं, जे अजूनही आहे. आणि विविध गोष्टींवरती अजूनही चर्चा करत असतो, बोलत असतो. सो मला सगळ्यात पहिलं थँक्यू तुषार सर आणि निधी मॅम म्हणायचं की मी कुठेतरी एक शॉर्ट फिल्म केली होती आणि तिथून मला तुषार सरांनी बोलवून घेतलं आणि मुंबईत माझ्या घरी बोलवलं, घरी बोलवून नवीन स्क्रिप्ट वाचायला दिली आणि त्यावरती काम करायला लावलं. सो थँक्यू सो मच तुषार सर, निधी मॅम. अँड धरम सर, मला आठवतं की आपण पहिल्यांदा भेटलो, या गोष्टीविषयी जेवढे ते आतुरतेने आणि असं तन्मयतेने बोलत होते ते मला फार चांगलं वाटलं. आणि ओमकार गोखले जो या फिल्मचा लेखक आहे, तर त्यालाही अक्षरशः एक फोन इकडनं आला, एक फोन इकडून इकडे गेला आणि तो तेवढ्याच पटकन हो म्हणाला आणि आम्ही पटकन बसून अख्खी स्टोरी आणि सगळं लिहायला घेतलं. सो आज फायनली याचं एक रूप लोकांसमोर येतं आहे. आणि जेव्हा आम्ही भवेश सरांना भेटलो होतो, आणि भवेश सर आणि माझी एक वेगळं कनेक्शन आहे आमचं, की ती युवाला मी पहिली सिरियल केली होती आयुष्यात, की युवा चॅनलचे मेन भवेश सर होते, आणि आता परत आम्ही पहिलंच काहीतरी करतोय. सो मला वाटतं हे सर्कल ऑफ लाईफ कम्प्लीट नाही होते, तर इथून एक वेगळंच सर्कल चालू होत आहे असं वाटतंय. आणि मला तो मुमेंट खरंच तो परत जगावासा वाटतो जेव्हा भवेश सरांनी टायटल सांगितलं होतं. मी सगळ्यांचं रिडिंग ऐकत होतो आणि त्यांच्याकडे एक छोटी डायरी असते, तर त्या डायरीत ते पटापटा काहीतरी लिहिलं त्यांनी आणि ते बाहेर निघून गेले. मला वाटलं काहीतरी बोर होतंय रीडिंग किंवा काहीतरी असेल. तर मग जेव्हा ते परत आले, त्यांनी फक्त माझ्या कानात सांगितलं आता थांबायचं नाही टायटल, आणि माझी नजर बदलली आणि फिल्मकडे बघायचाच दृष्टिकोन माझा बदलला. सो थँक्यू सो मच भवेश सर. आणि मी पण माझी पहिलीच फिल्म आहे आणि याहून मोठी गोष्ट, याहून मोठा प्लॅटफॉर्म या फिल्मला मिळाला नसता. आणि प्रत्येक फिल्मचं एक नशीब असतं, तसं मला वाटतं की आता थांबायचं नाही तर नशीब हे
झी मार्फत आणि या ग्रेट प्रोड्युसर्स मार्फत आणि ग्रेट कास्ट आणि ग्रेट टेक्निशियन्स मार्फत हे बाहेर येणं हे याचं नशीब होतं होते. सो मी खूप उत्सुक आहे की लोकांनी ही फिल्म लवकरात लवकर जेव्हा होईल तेव्हा बघावी. आणि येस, थँक्यू. अर्थात म्हणजे आम्ही मुळात त्या घटनेचा जो सोल आहे, इन्स्पिरेशन जे आहे त्याच्यापासून मी लांब गेलो नाही आणि त्या इन्स्पिरेशनला मध्यभागी ठेवून त्याच्या अराउंड काय कथा आपल्याला अजून रचावी लागते, काय रचता येते, तर तसा विचार करत म्हणजे तो सोल आम्ही सोडला नाही. त्यामुळे ते मला असं वाटते ते सगळं व्यवस्थित एकसंध होत गेलं. आणि अर्थात तुषार सर होते, अरविंद सर होते बरोबर. म्हणजे खरं तर हे मी आमच्या रायटर्स रूमकडनं बोलतोय सगळे, तुषार सर, धरम सर, शिवराज, मी, जगताप सर. तर ते काइंड ऑफ आम्ही सगळ्यांनी तो सोल सोडला नाही कुठेतरी की हे आपल्याला सोडायचं नाही. मग त्यात जे बसत गेलं ते छान होतच गेलं. काही नाही. आणि म्हणलं तसं की खऱ्या आयुष्या म्हणजे खऱ्या घटनेवर आधारित आहे चित्रपट. तर खऱ्या माणसांनी ज्यांनी हे केलंय त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं सुरुवातीपासूनच होतं. सो आम्ही उदयकुमार शिरूरकर सरांना भेटलो होतो. इव्हन माळी सरांना आम्ही शाळेत जाऊन तिकडे 2-3 तास गप्पा मारत होतो. सो त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळाल्या, ज्या खऱ्या होत्या, ज्या माणसांच्या होत्या खऱ्या, तर त्या आम्ही गोष्टी कुठेतरी ऐकून खूप इन्स्पायर्ड वाटलं आम्हाला. आणि त्या गोष्टी आपण कुठेतरी सिनेमात घेऊया. आणि ओव्हरऑल BMC ॲज ऑर्गनायझेशन किती मोठं काम आहे हे आम्हाला तिकडे गेल्यावर म्हणजे वैती सरांनी आम्हाला खूपच म्हणजे त्यामध्ये गाईड केलं की ॲज होल एक ऑर्गनायझेशन इतकं काम चालू असतं. आणि त्यामध्ये ही घटना आहे जी खरं तर खूप मोठी आहे पण ती फार लोकांना माहिती नाही. तर असं खूप आम्हाला वाटलं की याच्याविषयी ती फिल्म असावी, या म्हणजे उमेदीविषयी असावी आणि ते बघणाऱ्यालाही ते इन्स्पिरेशन वाटलं पाहिजे. ते आम्ही कुठे सोडलं नाही. व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे ज्यांनी ही कमालीची कल्पना केली आणि अंमलात आणली. तर मला एक सारखी मी शिवराजला पण विचारायचो आणि तुषारला पण विचारायचो मला भेटायचं त्यांना एकदा. पण तेव्हा ते बिझी होते त्यामुळे भेट कधी झाली नाही आणि मग डायरेक्ट सेटवर भेट झाली. आणि युजली आपण अशा व्यक्तीला जेव्हा सेटवर भेटतो तेव्हा आपलं काय बोलतो की काय कमालीचं तुम्ही केलं आहे, हे तुम्ही कसं केलं, ती कल्पना कशी आली. यू वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट द पर्सन अँड टेल हिम अप्रिशिएट हिम फॉर व्हॉट इज डन. हे मला पडत होते ते फर्स्ट क्लास, ते सगळं ठीक झालं. आता मी नवीन कल्पना काय करतोय, मी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. मला दाखवायचं माझं. ही वॉज ऑलरेडी ऑन टू हिज नेक्स्ट. आणि एक्साइटमेंट एवढी होती की मी आता अजून हे करतोय, मी ते पण करतोय, या 2-3 कल्पना आहेत मी, कारण हे मार्गाला लागलेलं आहे, हे दरवर्षी होणार आहे. तर आय थॉट दॅट वॉज एन अमेझिंग क्वालिटी. आणि मला खूपच अभिमान आहे. आय फील ग्रेटफुल की मला तुमचं कॅरेक्टर करायला या फिल्ममध्ये संधी मिळाली. सो आय थँक शिवराज अँड द एंटायर टीम फॉर थिंकिंग ऑफ. सो मच. तर तुम्हाला बजवायची विनंती आहे. खूप छान वाटलं की तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या सगळ्या इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या वाजूयात. पहिली गोष्ट म्हणजे झी स्टुडिओज मराठी सिनेमाला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतं. माझ्या आयुष्यात काय, प्रवीणच्या आयुष्यात काय खूप महत्त्वाचं स्थान आहे झी स्टुडिओचं. आणि या मंचावरही त्यांनी आमच्यावर वेगळा फोको टाकलाय, त्याबद्दल झी स्टुडिओचे आभार. मी सिद्धार्थासोबत आधीही काम केलं होतं सिनेमामध्ये. ह्या सिनेमात काम करत असताना सिद्धू आल्यापासूनची एनर्जी, पण याच्यामध्ये त्यांची वेगळीच एनर्जी आहे, शांत आहे. आणि त्याच्यात पण तो जरा त्याच्या याच्यातच असायचा. एक सीन होता त्याच्यानंतरचा घडणारा, त्याच्यामुळे तो शांत होता. त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं, ते सतत ते आम्हाला दिसायचं. सिद्धार्थ जरा ते मारुती जरा आगाऊ वाटतोय का, असं काहीतरी होतं. इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात, रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असतं. मग मी बाजूला आहे ना, तर तू प्रवीण, तू साहेब, नाव पण तिथं माझं प्रवीणच आहे, तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो. तू बघ बरं का, मी तुझ्या बाजूला आहे. हा इतकी दंगा, म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे, पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जिव्हाळ्याचा असतो की ते नातं असायचं की नाही गड्या मारुती काय झालं, मारुती का नाही आला आज, काय उची नाही, तिकडे थांबला असेल, येत असेल. हे खूप झालेलं आहे ह्या फोटोच्या वेळेस. ती मागची स्टोरी त्याची होती.
वा, पण सिद्धू जसं आता म्हणाले ते की एरवी तर तू एनर्जेटिक असतोस, पण इथे तू थकून दमून त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून आहेस की एनर्जी कन्झर्व करून पोर्ट्रे करणं किती कठीण होतं? नाही, खूप कठीण होतं. आणि तुषार सरांनी मला म्हटलं की ते लोणावळ्यापर्यंत आले होते. मला खूप बरं वाटलं की ते लोणावळ्याच्या घाटामध्ये सगळं ट्रॅफिक होऊन परत मागे नाही गेले, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक सुसाट टाणणारी गाडी आणली, ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही. थँक्यू सर, तुम्ही माझ्याचा सिनेमा आणला. कारण खूप नशीबवान नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात, काही ते स्वतः असतात. हा सिनेमा माझ्यापर्यंत आलाय. ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज वायचळनी माझ्यासाठी दिलंय. मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेरही मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका वेळ राहण्याचा प्रयत्न करायचो. यात किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज पंचारिया, भरत सर हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये. कधी कधी मी शांत बसायचो, त्या वर्गात मी शांत बसायचो. तर मला एक वेगळं प्रेशर होतं ॲज अ ॲक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे, ती कुठेतरी वेगळी नको जायला. नट म्हणून जेवढं मला त्यात सांभाळता आलंय, म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे, त्याचं जे लाईफस्टाईल आहे त्या मारुतीचं, त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता. तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय, बाकीच्या सीनवर तरी थांबलोय. तर हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो जोपर्यंत सगळं चालू. तर नटासाठी ही पण गोष्ट म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा काही न केलं किती एफेक्टिव्ह असतं तर ते ह्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. माझं शिक्षण चालू आहे या फोटोत आणि मला हा सीन आठवतो, आपण त्या गिरगावच्या म्हणजे जो ट्रेलर मध्येही आहे या सीनच्या वेळेचा हा फोटो. नाही, पण याच्यात मी जे बघतोय, मी हे बघतोय की माझा वीक कसा आहे. कारण कॉन्स्टंटली वीक थोडा करेक्ट नॅचरल वाटतोय का? कारण इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द फिल्म, इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द स्टोरी. त्यामुळे आय थिंक ते आम्ही दोघंही, आणि तो पण माझ्या मते अग्री करतोय. आणि हा सेंटरला मी आपला मेकअप मॅन ज्याने वीक लावलाय, त्यामुळे तोही त्याला खास चिंता दिसते चेहऱ्यावरती नीट आहे की नाही. बरं, ज्याने ज्याने वीग लावलं त्यांनी स्वतः टोपी घातली, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली मी चुकीचं उत्तर दिलं. मी आधी हे म्हणायला पाहिजे होतं की सीन कसा झालाय, कॅमेरा अँगल काय, असं काहीही नाही आहे. फक्त एक नट बघतोय की माझा वीक कसा झालाय. वा वा. पण शिवराज, तू जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू म्हणालेलास की जेव्हा तू सरांकडे पहिल्यांदा गेलास तेव्हा तुलाही 2 क्षण असं झालेलं की आता मी ह्यांना स्टोरी सांगणार आहे, ज्यांचे चित्रपट आपण इतक्या वेळेला पाहिले. कधी कोणता असा रिटेकचा क्षण होता जिथे बोललंय की हे मला नाही करायचं, कोणीतरी प्लीज माझ्या वतीने करा? नाही, फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही. आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची की सलग आम्ही 4 तास, मी, ओमकार आणि सर, आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक एक लाईन का आहे, कशी आहे हे विचारत आमच्याबरोबर त्यांनी स्क्रिप्टवर तेवढाच वेळ दिला. सो त्यामुळे रिटेक आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी हा कामाचाच भाग होता. आणि त्यांनीच ते म्हणलं तसं की दरवाजा एवढा मोठा उघडा ठेवलेला आमच्यासाठी डिस्कशनचा की आम्हाला कुठेच त्यामध्ये की हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही. मला आणि इव्हन ओमकारला सुद्धाही म्हणजे तो सांगेलच की कधीच त्यांनी हे जाणवू दिलं नाही की मी कुणीतरी आहे किंवा नाही. पण त्याला फॅक्ट ही आहे की इतकी मोठी कास्ट आहे, ते एखाद्या नटाला नेहमी असं वाटत असतं द अल्टिमेट हॉरर की फिल्म झाली सगळे म्हणतात की सगळे कलाकार कमाल होते यार, उदय शिरोडकर कोणी केला. तसं नको व्हायला. मी म्हटलं अभ्यास फुल करूया आधीपासून.